ये. अरे तुझ्या घरी सगळे ठीक आहेत ना? हो आहे साहेब, सगळं ठीक आहे. नाही म्हणजे तुझे आई बाबा, काका काकू, आजी आबा साहेब म्हणजे आज कसं तुम्ही अचानक विचारला? काय विशेष? काही नाही, असं चिंता वाटली म्हणून विचार. अच्छा अच्छा. अरे मला एक सांग शिका, मी तुला ते पैसे दर महिन्याला त्या पत्त्यावर पाठवायला सांगितलं होतं, ते नीट जात आहेत ना? पोलीस स्टेशनचं काम कमी, पहिले तो काम बिलकुल ए टू झेड त्या पत्त्यावर पैसा जातो होता साहेब. शाबास शिका, ते काम खूप महत्वाचं आहे. महत्वाचं काम आहे म्हणून ते करतो. त्याच्यामध्ये कुठलेही अडथळे आले नाही पाहिजे. आलेच नाही साहेब. बरोबर. त्या कवीला घेऊन ये. कवीला आग्या साहेब कवी. नमस्कार साहेब. नमस्कार. उतरली का पुढची? उतरली का म्हटलं? उतरली का? उतरली का? मला की नाही तुझी? अच्छा माझी चढलीच होते नाही ना. बरं जरा तुझा परिचय दे मला. साहेब मी आदिवासी समाजातील कवी मनमोहन. मी कविता करत होतो, याला खूप दिवस झाले. मी एकदा माझ्या समाजातील असलेल्या शकुंतला नावाच्या मुलीच्या घरी गेलो होतो. तिथे गेल्यावर ती आणि दोघं जण एकत्र होते. तिथे गेल्यानंतर तिच्याकडून मला असं कळलं की तिचं आणि त्या विनोदचं लग्न जुळणार होतं. तर विनोदच्या आईने लग्नाला नकार दिला. लग्नाला नकार दिला म्हणून त्यांचं लग्न मोडलं. तेव्हा तिने मला लग्नासाठी विचारलं तर मी तिला हो म्हटलं. तिच्या कपाळी कुंकू लावलं आणि त्याच्यानंतर ते कुठेतरी बाहेर सामान आणायसाठी बाहेर गेले. ते गेले असताना तिथे मग विशाल आला. विशाल आला, त्याला उलटा सुलटा सांगत आणि जोडलेला लग्न तू मोडला. असंच ना? पण हे तुम्हाला कसं कळलं? महाराष्ट्र पोलिसावर सगळी माहिती राहायची आमच्याकडे. कविवर्य मनमोहन पोलीला इथे महाराष्ट्र पोलीस. महाराष्ट्र पोलीसला लोक जेवढं हलक्यात घेतात ना, तेवढे हलके लोक नाही आहेत. आमची नजर सगळीकडे असते, कुठे काय होत आहे, कुठे नाही काय होत आहे, चांगल्या गोष्टी, वाईट गोष्टी. फक्त प्रत्येक गोष्टीची एक वाट बघत असतो. बरं सीताराम, त्याला जरा थोड्या वेळ बाहेर घेऊन जा. ठीक आहे साहेब. जा. सायंकाळ नंतर सोडतो. सायंकाळ नंतर सोडतो. एवढा वेळ नाही. जा जा, पण आता लवकर पोलीस जा, स्टेशनला बाकी भेटू. लोकांना जा. यायचं. तुमची हिंमत कशी झाली माझ्या पोराला आत टाकण्याची? दिसा लागला बद्दल बोलतोय. थोडं थांबा. तर ठाणेदार साहेब, कुठल्या गुन्ह्यामध्ये तुम्ही माझ्या ब्रदरला अटक केली जरा सविस्तर सांगाल का? आणि हे घ्या त्याच्या जमानतीचे कागदपत्र. साहेब, कोणता मोबाईल चालू राहते साहेब? हा वाला. असं हा वाला. बरं. मोठ्या लोकांच्या मोठ्या गोष्टी. जा, घेऊन ये लवकर. तुम्ही सगळं सविस्तरपणे सांगतात का? मी खरं सांगू काय झालं आणि काय नाही? तुम्हीच सांगा ना. मी सांगू? माझ्याच तोंडून ऐकायचं तुम्हाला? तसेही मोठे लोक आहेत, है ना? भावाला आपल्या पदरीमध्ये बांधून ठेवेल ना, बरोबर की नाही? बरोबर. ठीक आहे, मी सांगतो. तुमचे हे जे लाडके भाऊ आहे ना, यांची हरकत आहे म्हणजे तुमचा विशाल बियर बार आहे, तिथे एक डान्सर नाच करायला आली, तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केलाय तुझ्या भावाने. काय खोटं बोलतोय? असं काही केलं नाही मी. त्याच्या व्यतिरिक्त दारूच्या तस्करीमध्ये सुद्धा मी त्याला पकडलेला आहे. काय पुरावा आहे तुमच्याकडे? सांगा ना. जरा आरोप लावता तुम्ही माझ्या ब्रदरवर. ठाणेदार साहेब, आजपर्यंत एकाही ठाणेदाराची हिंमत नाही झाली आमच्याबद्दल तक्रार नोंदवायची. साहेब, माझी झाली ना, हिंमत दाखवली,
आता काय करायचंय तर तुम्ही करा. हा? पोस्टमॅन आला. थांबा थांबा थोड्या वेळ. सरकारी सरकारी लेटर दिसते साहेब. बघून घ्या. मग यांना घाई असेल. वा दादा साहेब, राजकारण राजकारण राजकारण. अरे राज झाली ना बदली. मीच केली मंत्र्यांना सांगून तडकाबडकी बदली. धन्यवाद धन्यवाद. मंडळ आपले आभारी आहे. तुम्हाला काय वाटलं ही बदली तुम्ही केली तर मी घाबरून जाईल? हा? आगलावे उर्फ हागलावे, एक गोष्ट लक्षात ठेवा. महाराष्ट्र पोलीस आहे, महाराष्ट्र पोलीस. आम्ही ना कोणाच्या बापाला सुद्धा घाबरत नाही. आणि जर आम्ही आमच्या अवकातीवर आलो ना तर चांगल्या चांगल्याची अवकात सुद्धा दाखवण्याची ताकद आहे आमच्यात. आता तुम्हाला काही फायदा होणार नाही. एका इज्जतदार घराण्याशी खेळताना तुम्हाला काहीच वाटलं नाही. इज्जतदार घराणा. हा इज्जतदार घराणा. कोणाला साहेब? हॅलो जैन सर. यस सर. ठीक आहे ना सर. थँक्यू सो मच सर. वन सेकंड. थँक्यू. सीताराम पटकन जा आणि पेढे घेऊन ये. कोणाचा वाढदिवस आहे साहेब? जी माझी ट्रान्सफर झाली होती ना ती कॅन्सल झाली. आता बोंबलं द्यायला. आता बघा बोंबलं. तसं मग पुरावा पाहिजे. सीताराम आपला मोठा पुरावा घेऊन ये. हा बघा मोठा पुरावा. रविवर्य या महान मूर्तीला आपण ओळखता का? हो हो. जरा थोडं सविस्तरपणे सांगा त्या दिवशी काय काय हा झालं? आगलावेचा मुलगा आहे हा, विशाल. याच्या बारमध्ये मी त्या दिवशी गेलो होतो तेव्हा याने तो बार डान्सरला बोलवलं आणि आणि तिच्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला ना. बेटाला सुटावी का नाही? तुम्ही आले म्हणून ती पोरगी वाचली नाही तर तिच्यावर बलात्कार झालाच असता. धमक्या देऊन त्याला घाबरवू नका. वा ठाणेदार साहेब वा. त्यांनी सांगितलं आणि आम्ही ते मान्य केले. असे मी 100 पुरावे गोळा करू शकते. ज्या दिवशी ठोस पुरावा हाती लागेल ना त्या दिवशी बोलायचं. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, मी सुद्धा एक वकील आहे, वकील. आणि वकील काय करू शकते हे तुम्हाला चांगल्यानंच माहिती आहे. अरे जरा थांबा तसही. आता इतक्या मेहनतीने आलाय पेढे तर खाऊन जा. नको तर आम्हाला तुमच्या चालू पेढे. अरे थांबा 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 थांबा. एक गोष्ट सांगायची, एक गोष्ट सांगायची. आता समोर गेल्या नसत ऐकवलं तर नको ऐकत. जाऊ द्या. साधा माणूस आहे. काय रे आता पेढा रे की सोडणार आहे? सोडली जी? सोडली ना. काय बोलले? तुम्ही एकही नाही करू शकत मला अजून आकडा नौटंकी. त्यानंतर पुन्हा वैष्णवीच्या नदीच्या तिथे दिसला ना फटाके ती त्याच्या सहवासात नको राहत जाऊ. माझ्या घर त्याच्या घरला बंदूक सीताराम आता अजून एक भानगड.
असं माझ्यावर इमानदारीने लागेल. डोळ्यात तुम्हाला हो आहेत का? साहेब नाही दिसत का? साहेब इकडे आहेत का? साहेब नमस्कार जी. इन्स्पेक्टर साहेब माझा मुलगा हरवलाय. शोधून द्या हो त्याला. मला काय बोलतो? तुमचा मुलगा शोधतोय ना हो, माझा मुलगा तुमच्या खिशात कसा असेल? माहिती आहे ना मग शांतपणे बसा ना बसतो. मी काय म्हणते, माझा मुलगा शोधून द्या. त्याची तक्रार लिहायला आली साहेब. माझा सीताराम मुलगा हरवलाय. त्यांची काय तक्रार आहे ती लिहून घे त्या बाई त्या- तुमची तक्रार हो, तक्रार लिहा. लिहा. माझ्या मुलाची तक्रार तुझी लिहा. पण काही तक्रार आहे ती लिहून घे सीताराम मी जरा राऊंडवर जाऊन येतोय आणि म्हणजे तुम्हाला एक गोष्ट सांगू का? आता तो माणूस गेला नाही का तो अंगलावे त्याला सोडू नका. मोठा खराब माणूस आहे जी. म्हणजे या गावामध्ये जेवढे काही लफडे झाले असतील झगडे झाले असतील काही बी झालं असेल तर त्या माणसाने केले. मी खरं सांगते साहेब या गावामध्ये त्याच्यासारखे लफडे कोणाचे नाही. एवढा लफडे माणूस आहे. म्हणजे त्या माणसाचे लपडे तुला माहित आहे एवढं आम्हाला माहित आहे का बाईचे लपडे माणसाला माहित नाही पण माणसाचे लपडे बाईला माहित बरोबरच आहे सांगा का वेळ असो नाही तर जीव. तुम्ही शांतपणे बसा सीताराम तक्रार लिहून घे काय वाटलं मला फोन कर येतो मी. अजी साहेब बरोबर लिहिल का जी? हा, लिहा. साहेब, माझी तक्रार लिहा. सांग सांग काम माझा मुलगा हरवलाय. आता तुमचं पूर्ण नाव सांगा म्हटलं माझं पूर्ण नाव शांताबाई शाळ. व्यवसाय कोणी शेती करते कोणी ठेकेदारी करते कोणी दलाली करते कोणी पेशा व्यवसाय करते याचा कोणता काय म्हणाला तुम्ही? नाही सांगता येत. हो, तुम्ही हवालदार की काय आहे? कोण आहात तुम्ही हा? मी माझी सदस्य शांताबाई शाळ आहे. तुझं जिल्हा परिषद माझी सदस्य आहे. कोणी बलात्कार केला काय? तुमचा हो, मी मध्ये तोंडामध्ये जीव आहे तर काही बोलता काय? कसं करा तुम्ही सायंकाळी या चांगल्या पद्धतीने घेतो कशाची भांडणं घ्या माझी. बाकीचे कामं पडले आहे समजलं का हो, बाकीचे कामं म्हणजे मी इथं तक्रार लिहायला आली ना. मला तक्रार घ्या माझी. सायंकाळी या आरामात तुमची घेतो तक्रार. ठीक आहे बरं ठीक आहे. पण तुमच्या मुलाला देतो चिंता नको ठीक आहे. बढिया बढिया का भाडू. आता पहा या बाईचा मुलगा हरवला आणि आमच्या पोलीस स्टेशन दिसेल का पहा खरंच हरवला असेल आपण का एकतरी आहे का दुःखाचं वातावरण हो बाई मी काय म्हणतो? आमचे साहेब बोस पाहिजे. हा, तर तर ज्याच्या मागे लागले ना त्याला अजिबात सोडत नाही ज्याच्या कळावर पडलं त्याच्या मारच तेवढा आहे सांगतो. पुन्हा एक गोष्ट सांगतो नाही तर एक दिवस आहे आगलावे जा शांताबाईवर बलात्कार म्हणून ओय, बोलणार! त्या तोंडाला येईल तसं बोलू नका. यावेळेस पदावर असते ना तर एका झटक्यात तुला नोकरीवर काढून टाकलं असतं. नाही पण याचंही म्हणणं खरंच आहे. यांच्या लपड्यात मी पिसल्या जाणार आहे. नाही बाबा आपल्याला सावध राहा.